नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या 9 मेच्या भागामध्ये एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे। त्या प्रोमोमध्ये मात्र आता ईश्वरीने अर्णवला एक असं खास सरप्राईज दिलेला आहे आणि अर्णवसुद्धा ईश्वरीला आपल्या प्रेमाचं प्रपोज करणार आहे। तर म्हणून तो रूममध्ये असतो आणि गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यावर तो आता मिस इंदोरला आय लव्ह यू असं लिहितो आणि म्हणतो की मिस इंदोर, आजपर्यंत तू माझं आयुष्य मात्र खूपच छान अगदी दरवून टाकलेलं आहे। माझ्या आयुष्यामध्ये प्रेमाचे रंग भरलेले आहेत, त्यामुळे आज मी तुला असं सरप्राईज देणार आहे। म्हणून अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना डान्स करताना तो स्वप्न बघतो। दोघे एकमेकांच्या सोबत डान्स करत आहे आणि एकमेकांच्या मिठीत आहे। म्हणून आता तेवढ्यात लगेच अर्णवचा लगेच मोबाईल वाजतो, कारण ईश्वरीने फोन केलेला असतो। तो अर्णव म्हणतो की हॅलो, तर ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, दार उघडा, मी तुम्हाला एक असं अनोखं खास सरप्राईज देणार आहे, अगदी छानच। तर अर्णव म्हणतो की हो, तुझ्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक असं खास सरप्राईज आहे आणि ते खास सरप्राईज असं आहे की म्हणजे मी तुला प्रेमाचं प्रपोज करणार आहे। अर्णवला वाटतं की ईश्वरी आपल्याला प्रेमाचं प्रपोज करेल, म्हणून जेव्हा तो दरवाजा उघडतो तेव्हा आता दरवाजा उघडल्या क्षणी तो गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या आहे, तर तो त्याला असं वाटतं की ईश्वरीच्या अंगावर फेकेल, परंतु ते आता अर्णवचे बाबा आलेले आहेत आणि अर्णवच्या बाबांच्या अंगावरच मात्र त्याने आता पाकळ्या फेकलेल्या आहेत। तेव्हा बाबांना बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो। तो म्हणतो की आता यांना इथे कोणी आणलं? त्यावरती ईश्वरी म्हणते की सर, तुमचे बाबा, घरातील सगळेजण मात्र आता त्यांच्या सोबत आहेत आणि आता नक्की या राजशिर्केंच्या घरामध्ये अर्णवचे बाबा आल्यानंतर काय आता भयानक प्रकार घडेल, अर्णव मात्र कसा रिॲक्ट होईल, घरातील सगळेजण बाबांना स्वीकारतील का, बाबांनी आता सुप्रिया आणि त्याच्या नात्याचा उलगडा केला असेल का, हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तोपर्यंत धन्यवाद।